महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर स्वागत आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 2 लग्न केली, तर दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीत किती वाटा मिळतो? 0. होय, 1% नाही. अगदी खरंय. म्हणजे वरवर पाहता हे अतिशय धक्कादायक वाटेल, पण कायद्याचं हे एक अतिशय कठोर वास्तव आहे. हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा घराघरात होणारे वाद आणि कोर्टाच्या वाऱ्या कशा टाळता येतील हे समजून घेणं गरजेचं आहे. होय, आणि म्हणूनच या कायदेशीर गुंतागुंतीबद्दल माहिती असणं आजच्या काळात प्रत्येकासाठी आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण हिंदू आणि मुस्लिम कायद्यानुसार 2 विवाह, वारस वाटणी, मुलांचे हक्क आणि 7/12 उतार्यावरील नोंदी यावर सविस्तर कायदेशीर चर्चा करणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. तर आपण हिंदू विवाह कायद्यापासूनच सुरुवात करूया. हो, आता बघा, गावातल्या एखाद्या सामान्य परिस्थितीचा विचार करू. समजा एका व्यक्तीची पहिली पत्नी जिवंत आहे, तरीही त्याने दुसरं लग्न केलं. तर कायद्याच्या नजरेत हे दुसरं लग्न नेमकं काय आहे? इथे कायदा कोणतीही संदिग्धता ठेवत नाही. हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 5 उपकलम 1 नुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करणं हे कायद्याने पूर्णपणे अवैध ठरतं. बरं, पण अवैध म्हणजे त्याला लग्नाचा दर्जा अजिबातच मिळत नाही का? नाही, अजिबात नाही. याच कायद्याच्या कलम 11 नुसार अशा दुसऱ्या विवाहाला 0 म्हणजेच वॉइड घोषित केलं जातं. आता 0 याचा अर्थ असा आहे की हे लग्न कधीही अस्तित्वात नव्हतंच असं कायदा मानतो. बापरे, म्हणजे कायदा ते मान्यच करत नाही. हो, आणि इथे एक फॅक्ट सांगतो. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 17 नुसार असा विवाह करणं हा भारतीय दंडसंहिता 1860 च्या कलम 494 अंतर्गत एक गुन्हा आहे, ज्याला चक्क 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. 7 वर्षांची शिक्षा म्हणजे हा खूपच गंभीर फौजदारी गुन्हा आहे. अगदी बरोबर. दुसरं लग्न वैध मानलं जातं. अपवाद आहेत ना. समजा पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला असेल किंवा कलम 13 नुसार कायदेशीर घटस्फोट झाला असेल. आणि आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे जर सलग 7 वर्ष पहिल्या पत्नीचा काही पत्ता नसेल, तर अशा परिस्थितीत दुसरं लग्न वैध ठरतं. म्हणजेच कायदा खूप कडक आहे. पण मग अशा अवैध लग्नातल्या दुसऱ्या पत्नीच्या हक्कांचं काय? कारण इथे एक मोठा गैरसमज आहे समाजात. अनेकांना वाटतं की नवऱ्याच्या निधनानंतर दोन्ही पत्नींना अर्धी शेती किंवा घर मिळतं. हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज खोडून काढायचा आहे. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार दुसरी पत्नी ही वर्ग 1 वारसदार मानली जात नाही. म्हणजे तिला काहीच वाटा मिळत नाही. अगदी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तिला मालमत्तेत कोणताही वारसा हक्क मिळत नाही. म्हणजे बघा, कायदेशीरदृष्ट्या तिला प्रॉपर्टीत काहीच मिळत नाही. हे थोडं अन्यायकारक वाटतं. म्हणजे तिची यात काय चूक असते? हो, पण कायदा तिला पूर्णपणे वाऱ्यावर सोडत नाही. मालमत्ता नसली तरी हिंदू दत्तक आणि निर्वाह कायदा 1956 च्या कलम 18 नुसार तिला भरण पोषणाचा हक्क नक्की मिळतो. अच्छा, म्हणजे मेंटेनन्स मिळतो. होय, आणि फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 नुसार सुद्धा ती पोटगी मागू शकते, विशेषतः जर तिला पहिल्या लग्नाविषयी अंधारात ठेवलं असेल. सर्वोच्च न्यायालयाचा 2014चा बादशाह विरुद्ध उर्मिला असा एक महत्त्वाचा निकाल आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पण आता मला सांगा, पत्नीला काहीच मिळत नाही हे समजलं, पण मग दुसऱ्या पत्नीच्या मुलांचं काय? हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात. कारण त्यांच्यावर अन्याय होत नाही का? आणि याच ठिकाणी 7/12 करताना तलाठी किंवा मंडळ अधिकारी कसे गोंधळतात? हो, अधिकारी इथेच चूक करतात. पण हिंदू विवाह कायदा कलम 16 नुसार अवैध विवाहातून जन्मलेली मुलं पूर्णपणे कायदेशीर मानली जातात, म्हणजे लेजिटिमेट. अगदी बरोबर. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीची सर्व मुले समान हक्कदार असतात. आणि 2005च्या सुधारणेनुसार मुलींनाही जन्मजात सहदायद म्हणजे को पार्सनर म्हणून हक्क आहे. मग अधिकारी नेमका काय गोंधळ घालतात? अनेकदा महसूल अधिकारी दुसऱ्या पत्नीच्या मुलांना अवैध समजून 7/12 वर वारस म्हणून नाव लावायला सरळ नकार देतात. ही कायदेशीर चूक आहे.
अशा वेळी याच कलम 16चा आधार घेऊन अपील करता येते. हे वाटप कसं काम करतं गणिताच्या भाषेत सांगाल का? समजा 100 एकर वडिलोपार्जित शेती आहे आणि पहिली पत्नी जिवंत आहे, बरं. तर दुसरीला 0 वाटा मिळेल, पण पहिल्या पत्नीला 50% मिळतील आणि उरलेली 50% शेती दोन्ही पत्नींच्या एकूण 4 मुलांमध्ये समान विभागली जाईल, म्हणजे प्रत्येकी 12.5%. बापरे, हे गणित खूपच महत्वाचं आहे. म्हणजे मुलांना समान वाटा मिळतोच, पण जर दुसरा विवाह पूर्णपणे कायदेशीर असेल तर? जर पहिली पत्नी हयात नसेल आणि मग केलेले लग्न वैध असेल, तर हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 8 आणि 10च्या नियम 1 नुसार दुसरी पत्नी कायदेशीर विधवा म्हणून वर्ग 1 वारस ठरते. म्हणजे मग सर्वांना समान हिस्सा मिळतो? हो, समजा 5 वारस असतील तर प्रत्येकाला 20% असा समान हिस्सा मिळेल. अच्छा. आता गेल्या व्हिडिओवर एका बांधवाने कमेंट करून विचारलं होतं की मुस्लिम कायद्यात वारस वाटणी कशी होते? हां, मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरीयत कायदा 1937 नुसार बहुपत्नीत्व वैध आहे. तिथे 4 पर्यंत विवाह करता येतात. म्हणजे तिथे सर्व पत्नी कायदेशीर असतात? होय, मुले असल्यास सर्व पत्नींना मिळून एकूण 1/8 हिस्सा मिळतो आणि मुलांमध्ये 2/1 म्हणजे मुलाला मुलीच्या दुप्पट वाटा असं प्रमाण असतं. हे कुराणातील निश्चित हिश्श्यानुसार होतं. आणि ख्रिश्चन किंवा पारसी कायद्यात काय नियम आहेत? तिथे भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 लागू होतो. तिथे फक्त एकच पत्नी वैध असते. दुसऱ्या पत्नीला कोणताही कायदेशीर हक्क मिळत नाही. आता बघा, वाद तर होतातच, पण हे महसूलचे आणि कोर्टाचे वाद टाळायचे असतील तर सामान्य माणसाने नक्की काय काळजी घ्यावी? मी एक छोटी चेकलिस्ट सांगतो. पहिली गोष्ट, स्वतः मिळवलेल्या मालमत्तेचं स्पष्ट मृत्यूपत्र तयार करा. म्हणजे विल करून ठेवावं? हो. दुसरी गोष्ट, मृत्यूनंतर कायदेशीर वारसांसाठी दिवाणी न्यायालयातून वारस दाखला म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट काढा. बरं. आणि सातबाराचं काय? तोच तिसरा टप्पा. त्वरित 7/12 उतार्यावर वारस नोंद म्हणजे म्युटेशन करून घ्या. आणि चौथी गोष्ट? संयुक्त मालमत्तेत वाद उद्भवल्यास परस्पर भांडण्यापेक्षा थेट कुटुंब न्यायालय किंवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा. अतिशय स्पष्ट. तर थोडक्यात सांगायचं तर अवैध दुसऱ्या विवाहात पत्नीला वाटा मिळत नाही, पण सर्व मुलांना समान वाटा मिळतो. होय, आणि कायदेशीर विवाहात सर्वांना समान अधिकार असतात. कायद्याची योग्य माहिती असेल तर कुटुंबाचं नुकसान नक्कीच टळते. पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय घ्यायचा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच महसूलच्या नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक खाली दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटी पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.